भारतासाठी आजचा क्षण, आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे, कारण भारताचा चांद्रयान-3 प्रकल्प जो आहे चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे। भारतासाठी किती मोठा हा क्षण आहे आणि विज्ञानाच्या दृष्टिकोनातून देखील भारत एक खूप मोठं पाऊल जे ते उचलताना दिसत आहे। आपल्यासोबत नेहरू तारांगणचे संचालक आहेत अरविंद परांजपे सर, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, भारतासाठी किती मोठा हा क्षण आहे, काय सांगाल या ऐतिहासिक दिवसाचं महत्त्व? नाही, अत्यंत मोठा दिवस आहे अख्ख्या देशासाठी, आणि फक्त आपल्या देशासाठी सुद्धा नाही तर आपल्याला म्हणायला पाहिजे की जागतिक स्तरावरती जे खगोल प्रेमी आहेत किंवा ज्यांना विज्ञानाबद्दल आस्था आहे, इंजिनिअरिंगबद्दल आस्था आहे, अंतराळाबद्दल आस्था आहे, या सगळ्यांसाठी हा महत्त्वाचा दिवस आहे। कारण आज आपण उड्डाण करून आणि साधारण 6 आठवड्यांनी आपण चंद्रावरती उतरणार आहोत, आणि आपल्याला म्हणायला पाहिजे की आपल्याला खात्री आहे की यावेळेस ही जी मोहीम आहे ती फत्ते होणार आहे। चंद्रावरती उतरणारे जे यान आहे त्याला घेऊन पृथ्वीच्या कक्षेमध्ये ते फेरी मारेल आणि क्रमाक्रमाने पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण वापरून त्याची उंची वाढवण्यात येईल, आणि मग त्याच्यानंतर एक सफिशियंट म्हणजे उंची बरोबर झाली की मग त्या यानाला चंद्राच्या दिशेने फिरवण्यात येईल, आणि मग परत उंची कमी कमी करत साधारण चंद्राच्या पृष्ठावरून सुमारे 100 किलोमीटर उंचीवरती असताना ते यान चंद्राची परिक्रमा करेल, आणि मग त्याच्यातनं जे विक्रम यान आहे ते चंद्रावरती उतरवण्यात येईल। आणि ह्याच्यातला एक जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे असा की चंद्रावरती आपण दक्षिण ध्रुवाच्या जवळ आपण उतरणार आहोत, आणि त्याचं कारण असं आहे की ह्या भागामध्ये सूर्यप्रकाश नसतो किंवा खूप कमी असतो, आणि त्यामुळे तिथे पाण्याचा बर्फ आपल्याला सापडलेला आहे। आपण बघितलं होतं की चंद्रयान 1च्या वेळेस त्याच्या निरीक्षणातनं आपल्याला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती, ध्रुवीय भागावरती आपल्याला पाणी सापडलेलं होतं, आणि आम्ही नेहमी म्हणतो की पाण्याचा बर्फ, कारण आपल्याला काही इतर रसायनं असतात ती पण थिजलेली असतात, तर त्यांचाही बर्फ तयार होतो, ते घन अवस्थेत येतात म्हणून। तर आपल्याला हे पाणी म्हणजे जे आपण वापरू शकू अशा याचं पाण्याचा साठा सापडलेला आहे। तर जेव्हा हे यान चंद्रावरती उतरेल तर त्याच्यानंतर त्याच्यातले जे प्रज्ञान बग्गी जी आहे ती चंद्राच्या पृष्ठभागावरती येईल, आणि त्या बग्गीमध्ये दोन्ही सगळ्या यानांमध्ये अनेक प्रयोग ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये। आणि त्याच्यातला एक महत्त्वाचा प्रयोग म्हणजे असा पण आहे की चंद्रावर जसं पृथ्वीवरती भूकंप येतात तशी चंद्रावरती पण कंपनं येतात, आणि त्या कंपनांचा अभ्यास करून आपल्याला चंद्राच्या खोलामध्ये आपल्याला माहिती मिळू शकते। तर हा अभ्यास होईल, चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास होईल, याशिवाय चंद्राचा जो माती आहे त्याचा अभ्यास होईल, आणि ह्या सगळ्या अभ्यासाचा उपयोग मी मगाशी म्हणालो असं की पुढच्या येणाऱ्या मोहिमांमध्ये त्याचा उपयोग होईल। हे आकडे जे आहेत ते त्याच्यासाठी फायदेमंद ठरतील। पण सर्वात आत्ता ह्या घटकेला जर आपण महत्त्वाचं म्हटलं तर आपली ही टेक्नॉलॉजी मिशन आहे की जिथे आपण भारत सिद्धता करून दाखवेल की जगामध्ये चंद्रावरती उतरणारा हा 4था देश असेल आणि दक्षिण ध्रुवावरती उतरणारा तर पहिला देश असेल। त्याचबरोबर सर, मार्क 3 हे जे रॉकेट आहे त्या रॉकेटबद्दल प्रचंड उत्सुकता आहे सर्वांना। त्याला बाहुबली रॉकेट देखील बोलतात, एक शक्तिशाली रॉकेट आहे, भारताचं आतापर्यंत सर्वात ताकदवान असं रॉकेट आहे। त्या रॉकेटबद्दल काय सांगाल? बघा, हे रॉकेट जे आहे मार्क 3 जे तयार केलेलं आहे ते काही हजार टन वजनाचे वस्तू घेऊन ते उड्डाण करतं, आणि आतापर्यंतचं ते अत्यंत सफल रॉकेट इस्रोनी तयार केलेलं आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये काही चूक होण्याची शक्यता नाही आहे। आणि ह्या रॉकेटनी इतर अनेक कामगिरी केली, आणि त्याचा उपयोग त्यांनी आता चंद्राकडे चंद्रयान-3 पाठवण्यासाठी करण्यात आलेला आहे। सर, हे रॉकेट जेव्हा पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाईल तेव्हा चांद्रयान जे आहे आपलं ते सर्वात आधी पृथ्वीच्या भोवती एक प्रदक्षिणा घालणार आहे, ते प्रदक्षिणा घालत घालत अंतर वाढवत मग चंद्राच्या दिशेला जाणार। ही नेमकी काय आहे सायन्स, त्याबद्दल सांगाल? म्हणजे चंद्राच्या इकडे गेल्यानंतर सुद्धा ते प्रदक्षिणा घालणार, मग ते चंद्राच्या पृष्ठभागावरती उतरणार। बरोबर आहे। आता त्याच्यासाठी एक छोटं उदाहरण म्हणजे अगदी आपल्या ह्याच्यातलं की लहान मुलांच्या शाळेतलं उदाहरण द्यायचं तर जेव्हा पतंग उडवतात किंवा आपण एकमेकाची काटाकाटी खेळतो तेव्हा एक दगड असतो, त्या दगडाला आपण दोरी बांधतो, आणि त्या दगडाची गती वाढवण्याकरता आपण त्याला फिरवत नेतो, आणि दरवेळेस ते गोफण असं वाढवत त्याची उंची वाढवतो, मग आपल्याला खूप दूरपर्यंत तो दगड फेकता येतो त्या दोरीसकट। तर साधारण ही अशी परिस्थिती तुम्ही कल्पना करू शकता की जेव्हा यान पृथ्वीच्या कक्षेत जाईल तेव्हा जेव्हा ते यान पृथ्वीच्या जवळ असेल तेव्हा त्याला थोडासा एक धक्का देऊन त्याची कक्षा वाढवत इतकी वाढवत नेण्यात येईल की ते साधारण चंद्र आणि पृथ्वी यांचं गुरुत्वाकर्षण जिथे दोन्हीचं समान असेल इथपर्यंत ती उंची वाढवून, आणि मग ती
तो क्षण आला की मग ते यानाला चंद्राकडे ढकलतील आणि मग त्याच्यानंतर आता त्याची उंची कमी करत जायचं आहे. तर ह्याला खूप जास्तीचा वेळ लागतो आणि ह्या संदर्भामध्ये जे एक प्रश्न विचारण्यात येतो तो म्हणजे की मानवाला आपण चंद्रावरती केव्हा उतरवायचं. तर तुम्ही बघा की फक्त चंद्रावरती जाण्याकरता आपल्याला जवळजवळ 1.5 महिन्याचा अवधी लागणार आहे. तर एवढ्या अवधीसाठी जर मानवाला अशा पद्धतीने पाठवायचं म्हटलं तर ते खूप खर्चिक होईल. किंवा जर आपल्याला मानवाला फक्त जसं अपोलो मिशनमध्ये पाठवलं की काही दिवसातच चंद्रावरती उतरवायचं आहे तर त्याच्यासाठी ह्याहीपेक्षा खूप शक्तिशाली जसं सॅटर्न रॉकेट आहे तशा पद्धतीचं रॉकेट लागेल आणि तो फार मोठा खर्चिक भाग असेल. अच्छा, याच्यात नंतर दुसरी गोष्ट अशी पण आहे की जे काम मानव करू शकेल ते आता यंत्रमानव करू शकणार नाही का. आणि यंत्रमानवाला जर पाठवलं तर कमी खर्चामध्ये आणि जीविताची हानी न होता आपण चंद्रावरती जाऊ शकू किंवा इतर ग्रहांवरती जाऊ शकू. पण हे सगळं म्हणताना जो एक दुसरा भाग हाही येतो की उद्या आपल्याला जर समजा चंद्रावरती पाऊल ठेवायचं असेल, मानवाचं पाऊल ठेवायचं असेल किंवा मानवाने जाऊन परीक्षण करायचं असेल तर आपल्याला ती पण प्रणाली जी आहे ती विकसित करावी लागेल. सर, या चांद्रयान मोहिमेमध्ये सगळ्यात कठीण आणि आव्हानात्मक जर कुठला टप्पा असेल तर तो आहे सॉफ्ट लँडिंग चंद्राच्या पृष्ठभागावरती. या सॉफ्ट लँडिंग बद्दल काय सांगा, कारण ते सगळ्यात मोठं कठीण आव्हान असणार आहे. बरोबर आहे, कारण गेल्या मोहिमेमध्ये चंद्रयान 2च्या मोहिमेमध्ये आपण बघितलं की अगदी शेवटच्या क्षणावरती येऊन आपला त्याचा संपर्क तुटलेला होता. तर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आणि इंजिनियर्सनी तो जो काही सगळा डेटा आहे त्याचा कसून अभ्यास केला, त्याच्यानंतर परीक्षणं केली विशेष जागा तयार करून आणि त्याच्यामध्ये काही जे त्याच्यात उतरणारे जे पाय आहेत ते जास्ती भक्कम केले आणि काही वेगळ्या एक स्वयंचलित प्रणाली त्यांनी विकसित केली आहे की जी चंद्राच्या पृष्ठभागाकडे बघून जर काही त्याच्यामध्ये उतरताना गडबड होणार असेल तर ती दूर कशी ॲटोनॉमसली म्हणजे आपण पृथ्वीवरनं सिग्नल देण्याच्या आधीच ते यान स्वतःला बरोबर करून घेईल अशा पद्धतीची प्रणाली विकसित झालेली आहे. तर आपण आपल्याला म्हणू शकतो की यावेळेस आपण नक्कीच यशस्वी होऊ. सर, सॉफ्ट लँडिंग यशस्वी झाल्यानंतर सगळ्यात पुढचा अजून महत्त्वाचा टप्पा असणार ते म्हणजे विक्रम लँडर, जे पुढे पृष्ठभागावरती येईल. त्यानंतर प्रज्ञान रोवर जे आहे ते सरफेसवरती संपूर्ण अभ्यास करेल, स्टडी करेल. तिकडचे काही महत्त्वाचे घटक आहेत ते देखील आपल्यासोबत आणण्याचे प्रयत्न करणार आहे. त्या एकूण प्रक्रियेबद्दल काय सांगा? नाही, तेच आहे. मगाशी मी सांगितलं तुम्हाला की एकदा यान उतरलं की सगळं नेटकट झालं की मग त्याचा दरवाजा उघडवून प्रज्ञान यान जे आहे ते चंद्राच्या पृष्ठभागावरती येईल. विक्रम यानामध्ये सुद्धा अनेक प्रयोग त्यांनी ठेवलेले आहेत, तर ते प्रयोग तिथे करण्यात येतील आणि चंद्राचा जो आपला जसा दिवस 24 तासाचा असतो म्हणजे सूर्योदय ते सूर्योदय, तर चंद्रावरती सूर्योदय ते सूर्योदय हा साधारण 28 दिवसाचा असतो. तर एक अख्खा म्हणजे फिरण्याचा काळ. तर आपण इथे बघू की चंद्रावरती सूर्यप्रकाश जो आहे तो साधारण 14 दिवस आपल्याला मिळेल. तर ह्या कालावधीमध्ये चंद्रावरती जे त्यांनी सोलार पॅनल ठेवलेत ते मोठ्या आकाराचे ठेवलेत की जास्ती वीज निर्मिती व्हावी. तर हे सगळे ते इंजिनिअरिंगचे प्रकल्प त्यांनी आधीच तयार केलेले आहेत. सर, चांद्रयान मोहिमेचा भारताला नेमका काय फायदा होणार आहे? हे बघा, चंद्रयान मोहिमेचं जाऊ दे, पण आम्ही नेहमी म्हणतो की लोक हा प्रश्न विचारतात की अंतराळ मोहिमेचा फायदा काय किंवा अंतराळ मोहीम करावी कशासाठी. तर एक लक्षात घ्या की शेवटी ह्या अशा मोहिमेना उगाचच कोणी लोक रॉकेट टेक्नॉलॉजी म्हणत नाहीत. अत्यंत कठीण जटिल अशी हे तंत्रज्ञान आहे आणि जेव्हा आपण हे असं तंत्रज्ञान विकसित करतो तेव्हा त्याचा वेगवेगळ्या प्रकारे जनसामान्यांना त्याचा उपयोग होतो. आणि ह्याचे जे एखाद दुसरं जर उदाहरण द्यायचं झालं तर आज आपण ज्या पद्धतीने आपण मोबाईलचा वापर करतोय तर ती प्रणाली जी आहे ती विकसित झाली ती ह्या मोहिमेच्याच मुळे. कारण त्यांना गरज होती की तारा न बांधता एक दुसऱ्याशी संपर्क करणं किंवा एक दुसरा महत्त्वाचा जो एक भाग आहे या मोहिमेचा की अग्निशामक दलांच्यासाठी की तुम्ही एक विशिष्ट प्रकारचे कपडे वापरता त्यामुळे तुम्हाला त्रास होत नाही अग्नीचा त्याच्या तापमानाचा. तर हा जो त्रास आहे हा वाचवण्याकरता किंवा त्यांना संरक्षण देण्याकरता जे कापड पद्धतीचं तयार करण्यात आलं ते ह्या अशा रॉकेट सायन्समुळेच तयार करण्यात आलं. तेव्हा असं म्हणणं बरोबर होणार नाही की ह्या मोहिमेचा उपयोग काय आहे. तर आपल्या या मोहिमेचा उपयोग जो आहे तो जनसामान्यांसाठी होत राहतो, वेगवेगळ्या पद्धतीने होत राहतो. ती जी नवीन टेक्नॉलॉजी जी डेव्हलप होते त्या टेक्नॉलॉजीचा एक वेगळा उपयोग आपल्या सामाजिक जीवनामध्ये होतो.
धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहिलं की परांजपे सरांनी अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगितलेलं आहे की चांद्रयान मोहीम किती मोठी, कठीण आणि आव्हानात्मक आहे आणि त्याचबरोबर या मोहिमेचा भारताला नेमका कसा फायदा होणार आहे हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आधुनिक भारताची ही एक वैज्ञानिक अशी नांदी असणार आहे, ज्यामुळे भारत एक प्रगतिशील आणि विकसनशील राष्ट्र म्हणून जगासमोर येणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.